अगदी ग्रामपंचायतच्या निवडणुकीपासून तर थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपर्यंत ज्यांचा चेहरा वापरला म्हणजे विजय पक्का, अशा कीर्तीचे जागतिक नेते असलेले नरेंद्र मोदी देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणुका होत असताना ते प्रचारापासून दूर आहेत. याचा अर्थ त्यांना मुंबईमध्ये प्रचारासाठी वेळ मिळाला नाही असं नाही, किंवा अमित शहा आणि योगी आदित्यनाथ हे सुद्धा यांचा सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराचा कार्यक्रम ठरलेलाच नव्हता असं नाही. पण या तीन ब्रह्मास्त्रांना जर मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रचारासाठी उतरवलं तर मग मात्र आपला अगोदरच होणारा पराभव तो आणखी मोठा होऊ शकतो. मग त्या पराभवाचं जे काही जो मोठा पराभव आहे तो कमी करण्यासाठी ही तीन ब्रह्मास्त्र म्हणजे नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि हे अमित शहा यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांपासून भाजपनं अगदी ठरवून दूर ठेवलंय का? आणि जर ठेवलं असेल तर त्या पाठीमागं नेमकी कारण काय असू शकतात? जे नरेंद्र मोदी अगदी कन्याकुमारी पासून तर जम्मू काश्मीर पर्यंत, गुजरात पासून आसाम पर्यंत अगदी छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये, अगदी सोसायटीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा उतरण्याची त्यांची इच्छा असते, त्या आर्थिक राजधानीमध्ये ते नाही आहेत. हे आश्चर्याची गोष्ट नाही का? हैदराबाद आठवून बघा. हैदराबादमध्ये हे बटेंगे तो कटेंगे वाले योगी आदित्यनाथ असोत अथवा हे देशाचे गृहमंत्री अमित शहा असोत, नरेंद्र मोदी असोत, मग हे हैदराबादमध्ये, हैदराबाद सारख्या महानगरपालिकेमध्ये जाऊन तिथे अगदी दंड थोपटतात. मग मुंबईमध्ये नेमकं हे मौन का झाले? हे का भाजपला यांच्या या तीन ब्रह्मास्त्राचाच खरा धोका वाटला का? हे तीन ब्रह्मास्त्र मुंबई महानगरपालिकेमध्ये कुचकामी ठरले? नेमकं कारण काय असू शकतं? तर या पाठीमागे कारण एकच आहे की हैदराबाद सारख्या महानगरपालिकांमध्ये हिंदू मुस्लिम करता येत होतं आणि तिथे ध्रुवीकरण हिंदू मुस्लिम या पद्धतीनं साधता येत होतं. म्हणून यांनी तिथे मोदीपासनं तर अमित शहा पासून ते या योगी आदित्यनाथ पर्यंत जेवढे जेवढे भडक म्हणजे अगदी बोलण्याच्या बाबतीमध्ये कमरेचं काढून डोक्याला गुंडाळणारे जेवढे जेवढे नेते आहेत ते तेवढे तिथे उतरवले, तेही धर्माच्या नावानं उतरवतात. मग भाजपला धर्माच्या नावानं मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये निवडणुका लढवायला म्हणजे धर्म त्यांनी बाजूला ठेवलाय का? आणि एक मात्र जाणीवपूर्वक आहे, जेवढे उत्तर भारतीय नेते आहेत त्या उत्तर भारतीय नेत्यांना म्हणजे या मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारापासून दूर ठेवलं जात आहे, त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं जात नाही. याचा अर्थ ठाकरे बंधूंचा जे भय भाजपला आहे ते जरा त्यामध्ये वाढ झालेली दिसते का? म्हणजे नेमके संजय म्हणजे निरुपम असतील, अगदी नेहमी पोपटासारखं बोलतात, अगदी छान बोलतात, ते कुठे बोलताना दिसत नाहीत. किरीट सोमय्या अगदी मुख गिळून गप्प आहेत, का कुणास ठाऊक भाजपासाठी बोलत नाहीत. पण जे मोहित कंबोज असतील, राज पुरोहित असतील, मंगल प्रभात लोढा असतील, हे कुठे आहेत? जे बोलतायत ते या भाजपची कोंडी करतायत. हे कृपाशंकर सिंह जे एकेकाळी काँग्रेसचे मोठे नेते म्हणून ओळखले जात होते, त्यांच्या पाठीमागं काहीतरी तपास वगैरे भुंगा लागला आणि मग त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी बोलले आणि अक्षरशः ते आमचे नाहीतच, आमचे ते त्यांचं बोलणंच नाही, ते आमचे मोठे नेतेच नाहीत. म्हणजे त्यांना अक्षरशः बाजूला उचलून फेकल्यासारखं फेकलं. म्हणजे कृपाशंकर सिंह म्हणाले की आम्ही एवढे नगरसेवक निवडून आणू की ते नगरसेवक मुंबईचा महापौर ठरवतील आणि तो उत्तर भारतीय ठरवतील. म्हणजे एवढं म्हणजे उत्तर भारतीय मुंबईचा महापौर होईल. हे कृपाशंकर सिंह यांचं बोलणं देवेंद्र फडणवीसापासून तर खालच्या त्या आशिष कोण कुरे नाही शेलार काय आठवत नाही ना, मग त्यांच्यापर्यंत ही मंडळी अगदी म्हणजे त्या कृपाशंकर सिंहावरती त्यांची तुत्रीच वळली. काय बोलावं कळना झालं. ते
तमिळनाडूचे माजी अध्यक्ष भाजपचे आणले आणि ते तर म्हणाले मुंबई ही महाराष्ट्राची नाहीच. मग तर देवेंद्र फडणवीसांची अगदी बोबडीच वळली ना हो. ते म्हणाले त्यांच्या बोलण्याचा अर्थ तसाच नाही. आता वर देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यांच्या बोलण्याचा अर्थ नाही, खाली ते अण्णामलाई जे बोलतायत ते म्हणतात, सरळ सरळ म्हणतात की मुंबई ही महाराष्ट्राची नाहीये. मग या उत्तर भारतीय असो परप्रांतीय असो, या देवेंद्र फडणवीस म्हणजे राज्य भाजपाच्या मार्गातले, मुंबईच्या सत्तेच्या मार्गातले सगळ्यात मोठी धोंड ठरलेत. ते अगदी मोदी पासून ते अमित शहा पासून ते त्या योगी आदित्यनाथ पर्यंत. पण ते बोलता येत नाही आणि सांगता येत नाही. मुंबईमध्ये मोदी आणि अमित शहांना जर आणलं तर ठाकरे बंधूवर चढ ठरतात. म्हणजे अगोदरच ही मुंबई गुजरात्यांना तोडायची आहे, महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे. आणि त्याच जर परसेप्शन मध्ये हे योगी जे आदित्यनाथ असोत किंवा हे अमित शहा असोत किंवा नरेंद्र मोदी असोत, ते जर मुंबईत प्रचाराला आणले आणि मग हा मुद्दा हिंदू मुस्लिम तर होत नाहीये महाराष्ट्रामध्ये, मग मराठी विरुद्ध परप्रांतीय जर झालं तर पराभव पक्का आहे. आणि मग जर असा पराभव पक्का असेल आणि मग ठाकरे अगदी मोठ्या आवाजात जे ठाकरे बोलतायत की मुंबई ही गुजरात म्हणजे गुजला जोडायची आहे, महाराष्ट्रापासून तोडायची आहे, त्यांच्या बोलण्याला पुन्हा आणखी या मोदीच्या, शहांच्या आणि योगी आदित्यनाथांच्या ज्या प्रचार सभेमुळं आणखी बळ मिळू शकतं. म्हणून कुठेतरी ही 3 ब्रह्मास्त्र त्यांनी अगदी चांगली गच्च गाठोड्यात बांधून वळचणीला टाकून दिली. ती मुंबई महानगरपालिकेमध्ये उतरवलेली नाही आहेत. आणि इथले जे स्थानिक जे परप्रांतीय नेते आहेत त्यांना सुद्धा अगदी गप्प बसायला सांगितलं, अगदी हाताची घडी तोंडावर बोट. आणि मग यामध्ये जर भाजपनं उत्तर द्यावं लागलंय की या कृपाशंकर सिंहांनी सांगितलं की महापौर हा उत्तर भारतीय होईल, तर तेव्हा या देवेंद्र फडणवीसांना सांगावं लागलं महापौर हा मराठी आणि हिंदू होईल. म्हणजे एकीकडे परप्रांतीयांची मतदार बँक, त्यांचा डीएनए म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाचा डीएनए हा परप्रांतीय सांगायचा. परप्रांतीयांच्या म्हणजे गुजराती, राजस्थानी, ते एमपी, बिहारी, यूपी, हे सगळे तमिळनाडूवाले सगळे एकत्रित येऊन यांचा डीएनए म्हणजे भाजपनं सांगायचा स्वतःचा, त्यांची वोट बँक बांधायची आणि ऐनवेळी त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं. म्हणजे मुंबईचा महापौर हा मराठी हिंदूच होणार हे सांगायची वेळ भाजपवर आली. म्हणजे त्यांनी ऐनवेळी या त्या उत्तर भारतीयांना सुद्धा म्हणजे त्या मतदारांची सुद्धा हेटाळणीच करून टाकली आहे. आणि हे जे ब्रह्मास्त्र आहेत त्यांना तर आडगळीलाच बांधून ठेवलंय. म्हणजे याचा अर्थ मुंबई महानगरपालिकेमध्ये या भाजपचा पराभव हा पक्का ठरलेला होता. आणि त्यात जर पुन्हा हे परप्रांतीय म्हणण्यापेक्षा जे नेते आजवर जे काही देशामध्ये निवडणुका जिंकून देतात भाजपला, ते जर आणले, बटेंगे तर कटेंगे आणला तरी उपयोग होत नाहीये. युपी वाला जर नरेंद्र मोदींना आणावं तर मुंबई गुजरातला जोडण्याचं भय आहे. आणि त्यातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी केलेली युती ही या भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे. आणि त्यात या अदानीचं भूत आणखी या मुंबई महानगरपालिकेच्या डोक्यावर कसं बसलेलं आहे मानगुटीवर मराठी माणसाच्या, हे या राज ठाकरेंनी त्यांच्या सभेमध्ये दाखवून दिलं. म्हणजे भाजपची जी पिछेहाट होते आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेंना जे काही उदंड प्रतिसाद मिळतोय त्यातनं मराठी महाराष्ट्रीयांची जी काही ध्रुवीकरण होतंय मराठी मतांचं, आणि त्यात या युपी बिहारी किंवा हे परप्रांतीयांना म्हणजे त्यांना महापौर म्हटलं तरी भाजपा म्हणतंय त्यांचं काही खरं नाही, ते नाहीत होणार. म्हणजे त्यांना सुद्धा युपी बिहारीवाल्यांना सुद्धा भाजपा गृहीत धरत आहे. म्हणजे आणि त्यातले त्यात पुन्हा आणखी एक आहे की मनसेमुळे गेल्या वेळी 82 जागापर्यंत मजल मारली, 80-82 जागापर्यंत भाजपनं, ती मजल त्या 30 जागाची घट होऊ शकते. आणि आता भाजपला या मुंबई महानगरपालिकेमध्ये 50 ते 55 जागा मिळू शकतात. म्हणजे त्यांना 30 ते 32 जागांचा फटका त्यांना या निवडणुकीमध्ये बसू शकतो. आणि ठाकरे हे अगदी म्हणजे सगळ्यांची कुंडी, अगदी देवेंद्र फडणवीस पासून
तर नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत कोंडी करण्यात यशस्वी ठरले ते ठाकरे बंधू हे मुंबईचा महापौर ठरवू शकतात. कारण या नरेंद्र मोदी सारख्यांना आणि त्यांना सुद्धा मुंबईत प्रचाराला जर आले आणि यदा कदाचित भाजपचा पराभव झाला तर तो पराभव ठाकरे बंधू अगदी मोठ्यानं सांगतील की हा पराभव हा त्या नरेंद्र मोदींचा आहे, हा त्या गुजराती धोरणाचा आहे, त्या अमित शहाचा आहे, त्या बटेंगे तो कटेंगेचा आहे. आणि हे कुठंतरी देश पातळीवर जर परसेप्शन झालं तर मग हात दाखवून अवलक्षण कशाला. म्हणून अगदी नको बाबा, मुंबई महानगरपालिका ठाकरेंनी जिंकली तरी जिंकली, पण देशभरामधनं पुन्हा आपला गाशा उलटा गुंडाळावा लागू शकतो याचं भय भाजपला कुठंतरी वाटलं आणि त्यांनी ही 3 ब्रह्मास्त्र अगदी वळचणीला अडकून ठेवली. याविषयी तुमचं काय मत आहे? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.